Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आता आपला सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे पीसीबी ग्रुपचा. येस, तर आता पीसीबीच्या सीईटी दिल्यानंतर पुढे काय काय करिअर ऑप्शन्स असतात ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊया. पीसीबी सीईटी नंतर पुढे काय, व्हॉट आर द करिअर ऑप्शन्स आफ्टर पीसीबी सीईटी ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MHT CET 2025 and don't forget to press the bell icon जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर पीसीबी सीईटी नंतरचा ऑप्शन आहे बी फार्मसी, दॅट इज कॉल्ड ॲज बॅचलर ऑफ फार्मसी. राईट, या कोर्ससाठी तुम्हाला 4 इयर्सचा ड्युरेशन पिरियड आहे. जर तुम्ही हा कोर्स केला विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा फोकस कशावर असणार आहे तर मेडिसिन्स, ड्रग डेव्हलपमेंट अँड फार्मकोलॉजी. राईट, हे याचे फोकस पॉइंट्स आहेत आणि या कोर्ससाठी तुम्ही ऍडमिशन पीसीबीच्या MHT CET स्कोरच्या बेसिसवर घेऊ शकता. नेक्स्ट आपला कोर्स आहे बीएससी कोर्स इन लाईफ सायन्सेस. राईट, जर तुम्ही प्लेन बीएससी करणार असाल तर तुम्हाला पीसीबीच्या सीईटी नंतर हे सगळे स्पेशलायझेशन करता येतील. या स्पेशलायझेशनचा टाइम पिरियड आहे 3 इयर्स. राईट, 3 वर्षाचा हे सगळे बीएससी चे कोर्स आहेत. बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी, बीएससी इन मायक्रोबायोलॉजी, बीएससी इन बायोकेमिस्ट्री, बीएससी इन झूलॉजी, बॉटनी अँड केमिस्ट्री अँड बीएससी इन एन्व्हायरमेंटल सायन्स. तर हे बॅचलर ऑफ सायन्सचे स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत जे आपण 3 वर्षासाठी करू शकतो. नेक्स्ट आहे बीएससी नर्सिंग. पीसीबीचे सीईटी दिल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन जे आहे ते आहे बीएससी नर्सिंगचं. त्याचं आहे ड्युरेशन 4 इयर्सचं. जर तुम्ही बीएससी नर्सिंग केलं तर तुमचा की फॅक्टर असणार आहे फोकस ऑन द क्लिनिकल नर्सिंग हॉस्पिटल ट्रेनिंग. येस, या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला पीसीबी लागते, पीसीबीची सीईटी आणि सम इन्स्टिट्यूट जे आहेत ते नीट थ्रू पण या कोर्ससाठी ऍडमिशन कन्सिडर करतात. नेक्स्ट आपला कोर्स आहे BAMS, BHMS, BUMS आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी. आता तुम्हाला प्रश्न असेल की BAMS, BHMS, BUMS याला तर नीटची एक्झाम देण्याची गरज असते. येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर आहात, नीटची एक्झाम द्यावे लागते. बट असे काही कॉलेजेस आहेत जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत जे सीईटीच्या बेसिसवर पण ऍडमिशन देतात. राईट, थ्रू मॅनेजमेंट कोटा और NRI कोटा सीट्स थ्रू पण ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे या कोर्ससाठी. बट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला नेहमी कन्फर्म करायचंय कॉलेजेसला बिफोर अप्लाइंग टू एनी कॉलेज. जर आपण या कोर्सेसला बघितलं याला शक्यता नीटच लागते. बट काही असे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत की जे सीईटी थ्रू ऍडमिशन देतात. बट तरी तुम्हाला अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कन्फर्मेशन घ्यायचं आहे. या कोर्सेसचा ड्युरेशन आहे 5.5 इयर्स. नेक्स्ट आपला आहे बीपीटी, दॅट इज बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. हा कोर्स 4.5 इयर्स साठी आहे. या कोर्सचा मेन फोकस आहे रिहॅबिलिटेशन अँड थेरपी. येस, रिहॅबिलिटेशन अँड थेरपी. ऍडमिशन इथे घेण्यासाठी सीईटी और नीट डिपेंडिंग ऑन द कॉलेज. नेक्स्ट आहे बीएससी इन ॲग्रिकल्चर और हॉर्टिकल्चर और फॉरेस्ट्री. राईट, या कोर्सचा ड्युरेशन आहे 4 इयर्स. या मध्ये काय फोकस होणार आहे आपलं मॉडर्न फार्मिंग टेक्नॉलॉजीज, ॲग्री बिझनेस. राईट, ज्या लोकांना ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेस करायचा आहे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर तुम्ही या कोर्ससाठी देखील MHT CET पीसीबी या ग्रुपने ऍडमिशन घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, यासोबत जे आपले पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सेस असतात, जे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, त्यांना देखील पीसीबी सीईटी थ्रू ऍडमिशन मिळतं. या कोर्सेसचं ड्युरेशन आहे 2 to 3 इयर्स. याचा एक्झाम्पल्स काय आहे DMLT. ज्या लोकांना लॅब टेक्निशियन व्हायचं असतं, त्यांना लॅब मध्ये जॉब करायचा असतो, ते लोक DMLT चा कोर्स करतात. राईट, एकदा तुम्ही DMLT चा कोर्स केला देन यू आर एलिजिबल ॲज अ लॅब टेक्निशियन. नेक्स्ट आहे रेडिओलॉजी टेक्निशियन, एक्सरे और OT असिस्टंट, डायलिसिस टेक्नोलॉजी,
ऑप्थॉल्मिक असिस्टंट. तर या सगळ्या कोर्सेससाठी तुम्हाला PCBC CET लागणं गरजेचं आहे. हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत याला आपण पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्स म्हणतो, ज्याचं ड्युरेशन 2 to 3 इयर्स आहे. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, MST CET ऍडमिशन साठी ग्लोबल ऑनलाईनने काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर एक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. तर विद्यार्थी मित्रांनो, या काउन्सिलिंग सेशन मध्ये ग्लोबल ऑनलाईन आपल्याला कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत सगळ्या स्टेपला ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असतं. ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईड करतं. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या काउन्सिलिंग सेशनला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. और या चार्जेस आहेत या काउन्सिलिंग सेशनचे ₹2000. तर तुम्हाला हा काउन्सिलिंग सेशन लवकरात लवकर जॉईन करावा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक माय व्हिडिओ, आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईन नीट. आणि हा व्हिडिओ ज्या तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्स मध्ये ज्यांनी कोणी PCBची CET दिलेली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. थँक्यू.